महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा बदल केला आहे। आता महाडीबीटी पोर्टलवरील शेतकरी कल्याण योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद होणार असून फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे जो आधी अर्ज करेल त्यालाच आधी फायदा मिळेल। नमस्कार मंडळी, मी पवन आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। आज आपण समजून घेणार आहोत सरकारने हा बदल का केला आहे, शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा कसा होईल आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यायला हवी। राज्य सरकारने 1 एप्रिल 2025 पासून मागील तारखेपासूनच हा नवा नियम लागू केला आहे। आतापासून महाडीबीटी पोर्टलवर आलेले अर्ज नोंदणीच्या तारखेनुसार तपासले जातील, म्हणजे जो शेतकरी आधी अर्ज करेल त्याचा अर्ज आधी मंजूर होईल। आधी लॉटरीतून वगळले गेलेले अर्ज आता नव्या नियमानुसार विचारात घेतले जातील। निवड झालेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे माहिती दिली जाईल। त्यानंतर 7 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावी लागतील। जर शेतकरी ठरलेल्या वेळेत कागदपत्र सादर करू शकला नाही तर अर्ज रद्द होईल आणि त्या वर्षात पुन्हा विचार केला जाणार नाही। आता याचे सावधगिरीचे नियम काय आहेत? शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील अपडेट सूचना नीट वाचून अर्ज करावा। जर कोणत्याही शेतकऱ्याने खोटी माहिती, बनावट कागदपत्र दिली तर त्याला तात्काळ अपात्र ठरवून पुढील 5 वर्षे सर्व योजनांमधून बंदी घातली जाईल। आता याचे फायदे काय आहेत? प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल। शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळेल। लॉटरीच्या प्रतीक्षेत थांबावं लागणार नाही। योग्य आणि तत्पर अर्ज करणाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। आता हा निर्णय म्हणजे नशिबावर नाही तर प्रयत्नावर अवलंबून फायदा। आता जो शेतकरी वेळेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करेल त्याला शासकीय योजना पटकन मिळतील। तर मित्रांनो, तुमच्या मते पहिला अर्ज पहिला लाभ पद्धत योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी निर्णयांचं सोपं विश्लेषण हवं असेल तर ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करा।